मित्रांनो, आपल्या हाताच्या बोटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या असतात. कुणी सोन्याची अंगठी घालतं, कुणी चांदीची अंगठी घालतं, कुणी वास्तुशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार दिलेल्या अंगठ्या घालतं. पण तुम्हाला माहिती आहे का की अंगठ्या या फक्त सौंदर्यासाठी नसतात, तर नशिबाचं चक्र बदलण्याची ताकद त्या ठेवतात. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात बोटांचे आणि कोणत्या बोटात कोणत्या धातूची अंगठी घालावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. छोटीशी चूक तुम्हाला अडचणी निर्माण करणारी ठरू शकते. म्हणजे जर तुम्हाला त्याचं ज्ञान नसेल आणि तुम्ही चुकीच्या बोटात चुकीची धातूची अंगठी घातली असेल तर मात्र तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे जो तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात आधी बोलूया तर्जनीबद्दल, अर्थात इंडेक्स फिंगर ज्याला म्हटलं जातं, अंगठ्या शेजारचं बोट. आता हे बोट गुरुग्रहाचं मानलं जातं. या बोटात सोन्याची अंगठी धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्व गुणांमध्ये प्रचंड वाढ होते. जर तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवायचं असेल किंवा लोकांचं नेतृत्व करायचं असेल तर तुम्ही जे हे इंडेक्स फिंगर आहे अर्थात तर्जनी जी आहे त्या तर्जनीमध्ये अंगठ्या शेजारचं बोट त्याच्यामध्ये सोन्याची अंगठी घालणं अगदी योग्य मानलं जातं. हे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळवून देऊ शकतं. हे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. पण त्याचबरोबर फक्त अंगठी घालून होणार नाही, तर तुम्हाला तुमचे कर्मसुद्धा तसे चांगले ठेवावे लागतील आणि प्रगतीच्या दिशेने सतत विचार करावा लागेल, सकारात्मक विचार स्वतःमध्ये आणावे लागतील. त्यानंतरचं दुसरं बोट म्हणजे मध्यमा, ज्याला मिडल फिंगर म्हटलं जातं. मध्यमा हे शनीचं बोट आहे आणि म्हणूनच या बोटात अंगठी घालताना 10 वेळा विचार करूनच घाला. खास करून या बोटात जर लोखंडाची अंगठी किंवा नीलम रत्न तुम्ही धारण करणार असाल तर ते विचारपूर्वक तज्ज्ञांना विचारूनच करावं, कारण या बोटात चुकीची अंगठी घातल्याने संघर्ष वाढू शकतो. शनीची ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते, त्यामुळे या बोटात अंगठी घालण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे बोट तुमच्या कर्माचं आणि शिस्तीचं प्रतिनिधित्व करतं. तुम्ही तर्जनीमध्ये सोन्याची अंगठी बिंदास घालू शकता, त्यासाठी तुम्हाला कुणाला विचारायची सुद्धा गरज नाही. पण मध्यमा जे आहे, मिडल फिंगर जे आहे, तिथे शनीचा पहारा असतो आणि म्हणूनच संघर्ष असतो. म्हणून तिथे कुठलीही अंगठी घालण्याआधी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. त्यानंतरचं बोट म्हणजे अनामिका, अर्थात रिंग फिंगर ज्याला म्हटलं जातं. आता हे बोट तुम्हाला यश आणि आरोग्य देतं बरं का, कारण हे सूर्याचं बोट आहे. म्हणूनच या बोटात तांब किंवा सोन्याची अंगठी धारण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे जीवनात यश आणि आरोग्याची प्राप्ती होते. जर तुम्हाला प्रसिद्धी आणि निरोगी जीवन हवं असेल तर हे बोट तुमच्यासाठी योग्य आहे. हे बोट तुमच्या कलात्मक आणि सामाजिक प्रतिमेला सुधारण्यास मदत करतं. म्हणूनच जी अनामिका आहे, रिंग फिंगर आहे, यामध्ये तुम्ही तांब्याची अंगठी घालू शकता किंवा सोन्याची अंगठी घालू शकता. त्यानंतरचं बोट येतं कनिष्ठा, अर्थात पिंकी फिंगर, ज्याला आपण करंगळी म्हणतो. हे बुद्धी वाढवणारं बोट आहे, म्हणूनच हे बुधाचं बोट आहे. या बोटात